सर्वांना नमस्कार. वर्ग 12वी वाणिज्य, विषय सचिवाची कार्यपद्धती, चिटणीसाची कार्यपद्धती, सेक्रेटरी करस्पॉन्डन्स, प्रकरण 2, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, सोर्सेस ऑफ द कॉर्पोरेट फायनान्स, लेक्चर नंबर 15, व्यापारी कर्जे, इंग्रजीमध्ये ट्रेड क्रेडिट. हा वित्त उभारणीचा व्यवसायातील, कंपनी क्षेत्रातील किंवा उद्योग जगतातील आणखीन एक वित्त उभारणीचा, भांडवलाची निर्मिती करण्याचा किंवा भांडवल उभारणीचे जो स्रोत आहे त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. व्यापारी कर्ज यासंबंधी आपण या तासामध्ये माहिती करून घेणार आहोत. नेक्स्ट. तर व्यापारी कर्जे, ट्रेड क्रेडिट, तर याचं स्वरूप, याचा अर्थ, नंतर कशा पद्धतीने कर्ज दिलं जातं, व्यवसायामधून कशा पद्धतीने कर्ज उपलब्ध केलं जातं आणि व्यवसाय करण्यासाठी हातभार लावावा म्हणून व्यापारी कर्जे कशा पद्धतीची मदत करतात, हे या व्यापारी कर्जे ट्रेड क्रेडिटमध्ये आपणास पाहावयास मिळेल. तर कोणताही व्यवसाय कर्ज उधारीशिवाय चालविता येत नाही. उधारी हा व्यवसायाचा आत्मा आहे. कारण सध्याच्या कालावधीमध्ये जरी आपण कॅशलेस आणि इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जरी आपण व्यवहार करत असू तरीसुद्धा 90% व्यवहार हे उधारीवरती व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये केले जातात आणि म्हणून उधारी हा व्यवसायाचा आत्मा आहे. व्यापारी कर्ज ट्रेड क्रेडिट हा अल्प मुदतीच्या कर्जाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. अल्प मुदत, उदाहरणार्थ 12 महिन्यापर्यंत किंवा 1 महिन्यापर्यंत किंवा 6 महिन्यापर्यंत, अशा पद्धतीने हे व्यापारी कर्जे अल्प मुदतीच्या कर्जाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. उत्पादक, घाऊक विक्रेते तसेच वस्तूंचा व साहित्यांचा पुरवठा उधारीने करणाऱ्यांना व्यापारी धनको असे संबोधले जाते. कारण यामध्ये उत्पादक, घाऊक विक्रेते, सप्लायर्स हे साहित्याचा उधारीवरती विक्रेत्यांना पुरवठा करतात किंवा ग्राहकांना पुरवठा करतात. ते वस्तूंची विक्री इतर व्यवसाय संस्थांना करतात. ही देय रक्कम ते भविष्यात स्वीकारतात. म्हणजे अगोदर माल विकायचा आणि नंतर काही कालावधीनंतर उधारीवर देऊन काही कालावधीनंतर त्याचे पैसे जाऊन तिथून गोळा करायचे. अशा प्रकारची ही देय रक्कम ते भविष्यात स्वीकारतात. अशा प्रकारचे कर्ज उधारी ही विक्री वाढविण्याच्या उद्देशाने देऊ केली जाते. म्हणजे विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी उधारीवर माल विकला गेला जातो. याशिवाय पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार त्यांना अशा प्रकारची सवलत उधारी द्यावी लागते. व्यापारी कर्जे हे रोखीचे कर्ज नाही. व्यापारी कर्जे हे रोखीचे कर्ज नाही. ही एक विक्री झाल्यानंतर ठराविक कालावधीनंतर रक्कम देण्याची सवलत आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास, जेव्हा देय रक्कम
देण्याआधीच पुरवठादार सप्लायर ग्राहकांना वस्तू वितरित करतो तेव्हा त्यास व्यापारी कर्जे असे म्हणतात. व्यापारी कर्जाचं स्वरूप लक्षात घ्या. उत्पादक, विक्रेते, पुरवठादार, वस्तूंचे साहित्य पुरवठा करणारे जे व्यापारी वर्ग आहे तो काय करतो, इतर संस्थांना, विक्रेत्यांना, ग्राहकांना अगोदर माल देतो. काही कालावधीसाठी, अल्पमुदतीच्या कालावधीसाठी त्याला माल देतो आणि माल वापरून झाल्यानंतर काही कालावधीनंतर तो पैसे नेण्यास आपल्याकडं येतो ग्राहकाकडं आणि ग्राहकाने त्यांना दिलेल्या कालावधीमध्ये पैसे द्यावायचे असतात. हा सुद्धा एक भांडवल उभारणीचा मार्ग आहे की अगोदर वस्तू विकायच्या, त्याची विक्री करायची आणि नंतर आपणास त्याचे पैसे व्यापाऱ्याला मिळतील ग्राहकाकडून अशी अपेक्षा ठेवून माल विकला जातो. त्याला आपण व्यापारी कर्ज असे म्हणतो. व्यापार उद्योगामध्ये अशा कर्जाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छोट्या घाऊक विक्रेत्यांना अशा कर्जासाठी पुरवठादार सप्लायरवर अवलंबून राहावे लागते. कारण कोणत्याही कर्जावर दस्तऐवजावर सही न करता कर्ज घेण्याचा हा सोपा मार्ग आहे. ही वित्त पुरवठ्याची सहज उपलब्ध असणारी व वस्तू स्वस्त पद्धत आहे. पुरवठादार सप्लायर वस्तूची विक्री करतो व स्वेच्छेने 30 अथवा अधिक दिवसांची देयके बिल देण्यासाठी मुदत देऊ करतो. जर मुदतीच्या आधीच देयक रक्कम दिली गेली तर त्यावर तो सूट देतो. व्यापारी कर्जाच्या अटी, नियम ही काय असतात माहिती का, लवचिक पद्धतीने त्यामध्ये असतात की त्यामध्ये नियम त्यांचे हार्ड आणि फास्ट नसतात. तर अशा पद्धतीने व्यापारी कर्जे ही तुम्हाला संकल्पना स्पष्ट करा किंवा 4 मार्काच्या टिपमध्ये येऊ शकतं. एकदम सोपा प्रकार आहे. व्यापारी कर्जे म्हणजे अगोदर ग्राहकाला वस्तू विकायची आणि काही कालावधीनंतर भविष्यामध्ये 30 दिवसाच्या नंतर पैसे घेण्यास त्या ग्राहकाच्या घरी किंवा दुकाने जाऊन पैसे घ्यायचे, याला म्हणायचं व्यापारी कर्ज. यामधून 2-3 गोष्टी साध्य होतात. पहिली गोष्ट साध्य होते, व्यापाऱ्यांच्या मालाला उठाव मिळतो आणि उधारीवर माल विकल्यामुळे व्यापाऱ्यांचा माल विकला जातो, त्यांना माल विकण्याची भीती राहत नाही. त्याचबरोबर इतर जे विक्रेते आहेत, उधारीवर माल घेणारे ग्राहक, त्यांच्याकडे पैसा त्यावेळेस नसतो, नंतर त्यांच्याकडे पैसा येतो, परंतु त्यांना वस्तू अगोदर वापरायला मिळते आणि किंवा विक्रीस मिळते. म्हणजे त्यांनासुद्धा मालसाठा करायचा असेल आणि त्यांच्याकडे पैसे नसतील तर व्यापारी कर्जाच्या माध्यमातून त्यांची मालसाठ्याची सुद्धा गरज काय होते, पूर्ण होते. म्हणजे येथे उत्पादक, घाऊक व्यापारी, विक्रेते, सप्लायर, त्याचबरोबर धनको आणि त्याचबरोबर ह्यांचे असलेले ग्राहक किंवा इतर विक्रेते यांच्यामध्ये एक समन्वयाचा एक मेळ या ठिकाणी बसतो आणि त्यामधून एकमेकांना आर्थिक मदत होते आणि भविष्यामध्ये ग्राहकाकडून व्यापाऱ्यांना मालाचे पैसे मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांनासुद्धा काय होते, एक त्यांचा भांडवल उभारण्याचा स्रोत हा देखील तयार होतो. अशा पद्धतीने आपण या पार्टमध्ये कर्जाऊ भांडवलमध्ये आपण अनेक स्रोतांचा विचार केला आणि त्या स्रोतांमध्ये आपण जो अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला मी यामध्ये सांगितलेला आहे की कर्जाऊ भांडवलमध्ये कर्ज रोख्यांची विक्री असेल, ठेवींचा स्वीकार असेल, बंधपत्रे असतील, जागतिक ठेवपावती असेल, अमेरिकन ठेवपावती असेल, बँकेचे कर्ज असतील, वित्तीय संस्थांचे कर्ज असतील, व्यापारी कर्जे असतील आणि बाह्य स्रोत हा भांडवल उभारणीचा आहे. आणि व्यापारी कर्जामधून एक आपणास अल्पमुदतीचे भांडवलाची गरज काय होते, पूर्ण होते. परंतु व्यापारी कर्ज हे रोख कर्ज नाही, हे आपण लक्षात घ्या. तर अशा रीतीने प्रकरण 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत यामधील हा शेवटचा भाग होता. आणि त्यानंतर आपण आता पाहणार आहोत सारांश. या 2 नंबरच्या प्रकरणामध्ये आपण काय शिकला, आत्तापर्यंत आपण या प्रकरणामध्ये
काय शिकलेला आहात ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये आपण जी माहिती घेतली सारांश रूपाने आपल्यासमोर मी प्रेझेंट करतो. त्यामध्ये वित्त निधीचे विविध स्रोत, मालकीचे भांडवल व कर्जाऊ भांडवल म्हणून विभागले जाऊ शकतात हे आपण यामध्ये शिकलो. भाग हे कंपनीच्या एकूण भांडवलाचा एक छोटासा अंश हिस्सा घटक आहे हे आपण यामध्ये शिकलेलं आहोत. त्यानंतर समग्र भागांना लाभांश देताना किंवा कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवलाची परतफेड करताना प्राधान्य दिले जात नाही. त्यांना फक्त लाभांश मिळणे आणि भांडवलाची परतफेड मिळणे एवढेच हक्क दिलेले आहेत. इतर हक्कामध्ये अग्रहक्क भागांना सहभागी होता येत नाही आणि समहक्क भागांना लाभांश आणि भांडवलाची परतफेड लवकर मिळत नाही इत्यादी बाबी आपण यामध्ये शिकलो. अग्रहक्क भागांना निश्चित दराचा लाभांश आणि कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवलाची परतफेड करताना प्राधान्य दिले जाते हे पॉईंट आपण या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत. त्याचबरोबर कर्जरोखे प्रमाणपत्र डिबेंचर सर्टिफिकेट देऊन कर्ज घेतल्याची पोचपावती म्हणजेच कर्ज रोखा डिबेंचर बॉन्ड हे आपण यामध्ये शिकलेलो आहोत. बंधपत्रे सिक्युरिटी बॉन्ड्स किंवा सिक्युरिटी डॉक्युमेंट्स. बंधपत्रे म्हणजे कर्जाचा पुरावा म्हणून सरकारी किंवा व्यावसायिक संस्थेने वाटप केलेला दस्तऐवज की ज्याच्यामधून अल्पमुदतीचे भांडवल आपणास उपलब्ध होते हे आपण या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत. संचित मिळकत म्हणजे साठलेल्या नफ्याची व्यवसायात गुंतवणूक केलेली रक्कम. त्याचबरोबर प्रतिधारण संचित नफा हे आपण या प्रकरणामध्ये शिकलो. त्यानंतर 6 महिन्यापासून ते 36 महिन्यांच्या कालावधीसाठी कंपनीने स्वीकारलेले कर्ज म्हणजे सार्वजनिक ठेवी पब्लिक डिपॉझिट हे आपण या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत. त्यानंतर अधिकर्ष अधिविकर्ष रोखपत रोकड कर्जे इत्यादीच्या रूपात बँक कर्ज देऊ करते इत्यादी गोष्टी आपण या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत. त्यानंतर व्यापारी कर्ज हे उत्पादक आत्ता आपण या तासामध्ये पाहिलेलं व पुरवठादार यांच्याकडून ग्राहकास दिलेली उधारीची सवलत होय हे आपण या प्रकरणामध्ये शिकलो. जागतिक ठेवपावती GDR व अमेरिकन ठेवपावती ADR या ठेवपावत्यांद्वारे भारतीय कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात समहक्क भाग भांडवल उभे करतात हे देखील आपण या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत. तर अशा पद्धतीने हे जे 2 नंबरचं प्रकरण आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये आपण स्रोत सोर्सेस भांडवल उभारणीचे वित्त उभारण्याचे पाहिले आणि त्याचा चार्ट पुन्हा एकदा आपल्या आठवणीत राहावा म्हणून मी आपणासमोर सादर करत आहे. वित्त पुरवठ्याचे स्रोत त्यामध्ये मालकीचे भांडवल त्यामध्ये 1 प्रतिधारण नफा भाग 2 प्रतिधारण नफा. भागमध्ये भागांचे 2 प्रकार 1 समहक्क भाग आणि 2 अग्रहक्क भाग. कर्जाऊ भांडवलमध्ये कर्जरोख्यांची विक्री 1 2 ठेवीचा स्वीकार 3 बंधपत्रे 4 जागतिक ठेवपावती अमेरिकन ठेवपावती 5 बँकेचे कर्ज 6 वित्तीय संस्थांचे कर्ज 7 व्यापारी कर्ज या तासामध्ये आपण पाहिलेलं ट्रेड क्रेडिट. वरील स्रोतांचे अंतर्गत व बहिर्गत स्रोत असे वर्गीकरण केले जाते. बाह्य स्रोत म्हणजे संस्थेबाहेरच्या मार्गाने जमा केलेला निधी आणि अंतर्गत स्रोत म्हणजे संस्थेने संस्थागत मार्गाने जमा केलेला निधी इत्यादी. भांडवल उभारणीचे स्रोत आपण सविस्तररित्या पाहिलेले आहेत. तरी आपण
आलेल्या व्हिडिओचा तासाचा व्यवस्थित आपण अभ्यास करा आणि त्याची माहिती करून घ्या. यामध्ये आपण व्यापारी कर्ज आणि प्रकरण समाप्तीचे आपण काय केलेलं आहे, सारांश पाठवलेला आहे. तो व्यवस्थित आपण ऐकावा आणि 2 नंबरच्या प्रकरणामध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स या संबंधी आपला टॉपिक संबंधी सर्वांचा अभ्यास परिपूर्ण व्हावा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.